श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप स्वागत। आज आपण करणार आहोत कारळाची चटणी किंवा खुरासणीची चटणी। आमच्याकडे आम्ही याला खुरासणीच म्हणतो। चटणीवरती कच्चं तेल घालायचं आणि भाकरी सोबत ही चटणी खायची। आहा, काय रंगत वाढते चटणीची, खूपच छान। तर आपण यासाठी खुरासणी घेणार आहोत किंवा कारळं घेणार आहोत। हे कारळं म्हणजे एक प्रकारचं तेलकट बी आहे। ते कारळं आपण आता कढईत भाजून घेणार आहोत। तर कारळं भाजायला साधारण 10 ते 12 मिनिटं जातात। त्याच्यातून तडतड आवाज येईपर्यंत कारळं आपण ही भाजून घेणार आहोत। या कारळ्याची प्रामुख्याने चटणीच केली जाते। तर हे काळ्या रंगाचं बी आहे आणि त्याच्यामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात। त्याचा उपयोग पचनक्रिया व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। मी 1/2 किलो कारळं घेतली होती आणि त्यासाठी हा 3 कांदे लसणाचे मी सोलून घेतलेले आहेत। या 30-35 पाकळ्या असतील। त्याच्यात मी भरपूर मूठभर कढीपत्ता देखील घालून घेणार आहे। हे दोन्ही जिन्नस आपण तेलावर छान परतून घेणार आहोत, कारण कढीपत्ता छान शिजला पाहिजे। त्याच्यात 2 चमचे मी जिरं घातलेलं आहे, ते देखील आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ह्याच्यावर 2 चमचे मी सफेद तीळ देखील घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। हे जिन्नस छान परतून झालं, यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहोत। त्यासाठी पहिले आपण ती भाजलेली कारळं घातली आहेत। लाल तिखट घ्यायचे, तुम्ही मिरच्या देखील घेऊ शकता, पण मी लाल तिखट घेतलंय। आणि जाडं मीठ मी ह्याच्यात वापरलं आहे, चवीसाठी मीठ घालून घ्यायचं। आणि हे जिन्नस आपल्याला छान बारीक पावडर करून घ्यायचे। तर साधारण वाटताना असं भरभरीतच होतं, एकदम पीठ होत नाहीच त्याचं। तर अशी चटणी आता आपण बनवणार आहोत आणि ही आपली चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही वरण भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, चवीला खूपच छान लागते। तर अशी ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। आणि तुम्हाला कशी वाटली ही कारळ्याची चटणी हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। एन्जॉय। श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप स्वागत। आज आपण करणार आहोत कारळाची चटणी किंवा खुरासणीची चटणी। आमच्याकडे आम्ही याला खुरासणीच म्हणतो। चटणीवरती कच्चं तेल घालायचं आणि भाकरी सोबत ही चटणी खायची। आहा, काय रंगत वाढते चटणीची, खूपच छान। तर आपण यासाठी खुरासणी घेणार आहोत किंवा कारळं घेणार आहोत। हे कारळं म्हणजे एक प्रकार